मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र। आम्ही निघालोय आता मनमाड मध्ये। आज महाप्रबोधन यात्रेची सभा आहे मनमाड मध्ये आणि नेमकं सभेची परवानगी नाकारली आहे। बऱ्याच गोष्टी आहेत। जवळपास 3 ते 4 वेळा तहसीलदारांनी सभेची परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केलाय। काही कारण दाखवत आहेत। हे फार मजेशीर आहे। महाप्रबोधन यात्रा जशी सुरू झाली तसं महाप्रबोधन यात्रेतनं एकदाही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि अत्यंत कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मध्ये राहून आम्ही त्या सभा आतापर्यंत घेतल्या आहेत। तरी सुद्धा आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या परीने जेवढे प्रयत्न करायचे ते सगळे केलेत की मनमाडमध्ये सभा नाही झाली पाहिजे। पण आम्ही मात्र मनाशी ठरवून घेतलंय की आज मनमाडमध्ये महाप्रबोधन यात्रेची सभा होणार म्हणजे होणार। तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद सोबत आहेत, शुभेच्छा सोबत आहेत आणि आम्ही सुद्धा त्या सगळ्यांच्यासाठी सज्ज आहोत। मनमाडमध्ये आपण जेव्हा आता महाप्रबोधन यात्रेच्या सभेसाठी जातोय, मी सगळ्या मनमाडकरांना भेटण्यासाठी तर उत्सुक आहे। हे लाईव्ह याहीसाठी केलंय की आपल्या सगळ्यांना पूर्ण मनमाडच्या लोकांना आम्ही सभेचं निमंत्रण देतोय। आदेशाने सुरू झालेली ही महाप्रबोधन यात्रा मला वाटतं मागच्या वर्षी इथे नेते आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा एकदा महाप्रबोधनच्या निमित्ताने शिवसेनेचा यल्गार मनमाडमध्ये होत आहे। अनेक वेगवेगळ्या पक्ष संघटनांच्या लोकांचे फोन येत आहेत। वेगवेगळ्या पक्ष संघटनांच्या लोकांनी ताई आम्ही ऐकायला उत्सुक आहोत असंही सांगितलं। आता मला कळलेलं नाहीये की जर सगळे लोक ऐकायला उत्सुक आहेत तर नेमका तहसीलदार साहेबांचा काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सभेतनं काय अडचण आहे। पण तरीही मनमाडचे पोलीस अधीक्षक आणि एकूण पोलीस व्यवस्था या सगळ्यांवर माझा विश्वास आहे आणि ते सगळी सभा फार सुखरूप पार पाडू देतील आम्हाला अशी अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना। काल पुण्याची सभा झाली, आज मनमाडची, उद्या नाशिक आणि असं करत करत आपण नाशिक, त्यानंतर नंदुरबार, मग धुळे, साक्री, वसई, पालघर आणि मग आपण मुंबईमध्ये अशा आपल्या काही सभा आता होणार आहेत। पण दरम्यान मी काल एक मुद्दा सभेमध्ये मांडला होता पुण्याच्या, तो मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायचा आहे म्हणून। अधिवेशनं जेव्हा राज्याची होतात तेव्हा त्या अधिवेशनांमध्ये तुमच्या माझ्या कष्टाचे पैसे खर्च होतात, लक्षात घ्या। आपण जो रोड टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो, लाईट बिल भरतो, पाणीपट्टी घरपट्टी भरतो, त्याच्यातनं जे पैसे जमा होतात ते पैसे अधिवेशनासाठी खर्च केले जातात। करोडो रुपये खर्च केले जातात। म्हणजे अगदी आपण इकडे अनवाणी पायांनी चालू काही हो, पण तिकडे आमदार खासदारांना चालण्यासाठी रेड कार्पेट टाकले जातात, एसी कूलर चालवले जातात, सगळ्या सुविधा देतो आपण त्यांना। आणि या सगळ्या सुविधा लोकप्रतिनिधींना कशासाठी असतात राजू? तर त्यांनी तुमचे माझे प्रश्न मांडावेत म्हणून। पण ज्या पद्धतीने सध्या अधिवेशनामध्ये नॉन इश्यूजवर चर्चा चालू आहे, गरज आहे, म्हणजे मी एकटीने बोलून उपयोग नाही, आपण सगळ्यांनीच आवाज उठवण्याची की लोकांच्या विकासाचे प्रश्न कुठे आहेत, नवाब मलिक कोणत्या बाकावर बसले याची चर्चा प्रचंड होते, परंतु शाळेतल्या लेकरांना बसायला बाकच नाहीयेत यावर मात्र शिक्षण मंत्री किंवा मुख्यमंत्री चर्चा करत नाहीत। हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे आणि तो मुद्दा आला पाहिजे। शाळेवरून आठवलं टीईटी घोटाळ्याचं काय झालं। टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तारांची चौकशी कुठपर्यंत आली, तुकाराम सुपेंचं पुढे काय होणार याच्यावरती अजून काहीच बोलणं झालेलं नाही। या चर्चा होणं गरजेचं आहे। आरोग्य खात्यातली जी कंत्राटी भरती आहे
ज्या कंत्राटी भरतीमध्ये कोरोना सारख्या अत्यंत दुर्धर काळामध्ये आरोग्य खात्याच्या कंत्राटी सेवकांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं होतं, त्यांच्या नियुक्तीचा, त्यांच्या कायम करण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। त्यावर विरोधी पक्षात असताना फडणवीस साहेब फार मोठमोठ्याने बोलत होते, पण आता सत्तेत असताना ते काहीच बोलत नाहीयेत। अधिवेशनात त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे। महाज्योती, बार्टी, सारथी या तीनही लोकांच्या, संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अजून पोहोचलेल्या नाहीयेत। त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी त्यांची आंदोलनं चालू आहेत, त्यावर आवाज उचलला जात नाही। महाज्योतीच्या परीक्षा, महाज्योतीचे विद्यार्थी आणि राज्यसेवेच्या काही जागांच्या परीक्षा, या दोन्ही परीक्षांच्या तारखा एकच आलेल्या आहेत। मंत्री महोदय अतुल सावेंना प्रश्न विचारले असता तुम्हाला जे शक्य आहे ते एक करा असं ते सांगताहेत, परंतु जर दोन परीक्षा ओव्हरलॅप झाल्या तर विद्यार्थ्यांनी काय करायचं याची मात्र कोणी उत्तरं देत नाहीये। त्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे। अवकाळी, गारपीट, नुकसान झालेला भाग, ज्वारीचं नुकसान, कापसाचं नुकसान, इकडच्या आंबेगाव जुन्नर पट्ट्यातलं बटाटा पिकाचं नुकसान, याच्यावरही काही चर्चा होत नाहीये। ललित पाटील ड्रगचा विषय अजूनही अनुत्तरित आहे, त्यावर काहीच म्हणावी तशी चर्चा नाही। कोरोनाच्या काळात एका रात्रीत कुठल्याही दवाखान्यात जेवढे मृत्यू झाले नाही तेवढे मृत्यू आता कोरोना नसताना ज्या पद्धतीने घाटीत मृत्यू झाले, नांदेडमध्ये मृत्यू झाले किंवा कल्याण कळवामध्ये मृत्यू झाले, याच्यावर चर्चा व्हायला हवी, पण त्यावर काही चर्चा होताना दिसत नाहीये। गृह खात्याची अवस्था काय आहे हे मी वेगळं सांगायला नको, ते राज्यातल्या अनेक याच्यातनं कळेल। त्यावर काही चर्चा हे लोक करतील का अशी आमची अपेक्षा आहे आणि ही चर्चा घडवून आली पाहिजे। जाणीवपूर्वक चर्चा वळवल्या जात आहेत, डायव्हर्ट केल्या जात आहेत, त्या डायव्हर्ट होता कामा नये। लोकाभिमुख प्रश्नांची चर्चा घडवून आणणे ही जबाबदारी जितकी सरकार आणि विरोधी पक्षातल्या लोकांची असते तितकीच तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांची सुद्धा असते। गरज आहे जो आपल्या हातातलं सोशल मीडिया आहे, जे जसं आहे त्याच्यातनं ते प्रश्न उपस्थित करण्याची आणि त्यांच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवण्याची मी माझ्या परीने एक प्रयत्न करते। तुम्ही त्या प्रयत्नांना साथ द्याल अशी अपेक्षा आहे। काही लोक म्हणतील की हिच्या एकटीने बदलेल का सगळं? अरे नाही बदलत, मी कुठं म्हणलं माझ्याच्यानं बदलतंय, पण आपला एक विश्वास आहे राव। ते म्हणतात ना, कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यार। आपण एक दगड उचलायची तयारी ठेवू तेव्हा निश्चितपणे ही व्यवस्था बदलाची सुरुवात होऊ शकेल। किमान या अधिवेशनात तरी करोडो रुपयांचा चुराडा असाच होणार नाही। काही ठोस गोष्टी आपल्या हातात पडतील का, किंवा निव्वळच राजकीय पर्यटन म्हणून, सहल म्हणून नागपूरचं अधिवेशन होणार नाही, यासाठी आपण सगळे सतर्क राहूया, सजग राहूया आणि संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेमध्ये मनमाडला भेटूया। थँक्यू। जय महाराष्ट्र। नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।